त्यांचं बेसमेंटमध्ये पार्किंग आहे. हा जो मेन गेट दिसतोय समोर, इथून एंट्री आहे आणि सरळ येऊन तुम्हाला इथे बेसमेंटमध्ये कार पार्क करायची आणि परत इकडे मेन गेटला जाऊन तुम्हाला तिकीट्स घ्यायचे आहेत. इथे पण पार्किंग आहे आणि फुल झाल्यामुळे बेसमेंटमध्ये पार्किंग दिलेली आहे. आपलं जे साईबाबांचं मंदिर आहे शिर्डीचं, तिथून फक्त हे 4 ते 5 मिनटाच्या अंतरावर आहे. कार असेल तुमची स्वतःची तर बाय ऑटो पण सेम 4 to 5 मिनिट्स. रेणुका आणि प्रभू तिथे वेट करतात. हॅलो एव्हरीवन, आज आपला सेकंड डे आहे शिर्डीमध्ये आणि आज आपण इथे आलो आहे साई तीर्थ थीम पार्कमध्ये शिर्डीमध्ये आणि खूप सुंदर आहे, मस्त एकदम. आम्ही आता जस्ट इथून एंट्री केली आहे बघा आणि तिथून आता कार पार्किंगसाठी तिथे आहे ते डिटेल्स तुम्हाला प्रमोद देईलच कुठे आहे एक्झॅक्टली ते. आणि तिथे आपलं इथे कार पार्किंगला 100 रुपीज आहे तिकीट आणि आतमध्ये आपल्याला 4 आवर्स लागणार ते सांगतात. तर त्याचं तिकीट आहे 707 असं. आणि बघूया आता आपण काय आहे काय नाही ते. आणि 3 फीटच्या खाली जे मुलं आहेत त्यांना फ्री आहे. त्यांना फ्री आहे, म्हणजे फ्री नाही, सॉरी, आय थिंक त्यांचं कमी तिकीट आहे. आणि 3 फीटच्या वर असतील त्यांना नॉर्मल तिकीट आहे. तर प्रभू ती ऑलरेडी 3 फीटच्या वर गेलेली आहे, त्यामुळे आता तिचं पण तिकीट आहे. आपण बघूया अजून काय लेट्स गो. आतमध्ये काय एक्सप्लोर करता येते. तर हे तिकीट काउंटर आहे बघा इथेच बाहेर. आपण तिकीट घेऊया. हे बघा, हे बॅगेज काउंटर आहे जसं बघू शकता. 50 रुपीज रेंट आहे बॅगसाठी, ठीक आहे. आणि हे बघा इकडे तिकीट साई तीर्थ थीम पार्क शिर्डी, ठीक आहे. हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत बघा तिकडे. आता आपण तिकीट घेऊया. मी खूप एक्साइटेड आहे, साई पण एक्साइटेड आहे. अच्छा, हिचं नाव काय? सई. हां, हिचं नाव सई प्रभू तिने ह्यासाठी ठेवलं आहे कारण आपण हे शिर्डीला येऊन घेतलं आहे. साईबाबांच्या नावावरून तिने सई नाव ठेवलेलं आहे. आणि इकडे ना छोटंसं वेट एन्जॉय पार्क आहे. वेट एन्जॉय समोरच वेट एन्जॉय पण आहे. हे बघा, आता ही एंट्री इथं तिकीट काउंटर आहे आणि ही एंट्री आहे इथं. इथे सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. आता आपण हे तिकीट घेतलेलं आहे, आतमध्ये आपण एंट्री केलेलं आहे. त्यांचं तिकीट 707 आहे पर पर्सन अडल्टचं आणि प्रभू तिथचं त्यांनी 499 केलं. 4.6च्या वर जे आहे त्यांना तिकीट्स हे आहे, म्हणजे ॲज पर हाईट त्यांचं तिकीट्स आहे. हे बघा, इथून एंट्री आहे. इथे तुमचे तिकीट्स वगैरे चेक होतात आणि तुम्हाला आत सोडतात. आणि अशा प्रकारचे एक साहित्य लकी ड्रॉ वाउचर पण देतात, ज्याच्याने तुम्हाला काय काय गिफ्ट मिळू शकतात. आणि जे तिकीट मिळालेलं आहे आपल्याला हे, याच्यावर तुम्ही समोर जे वेट एन्जॉय पार्क आहे त्याच्यात फक्त व्हिजिट करू शकता, फ्री व्हिजिट आहे. आणि यांनी एक आपल्याला वाउचर पण दिला आहे की ज्याच्यामुळे आतमध्ये जे रेस्टॉरंट्स आहेत तिथे आपण डिस्काउंट मिळू शकतो आपल्याला. आता आपला शो 1:30ला स्टार्ट होणार आहे. तोपर्यंत आपण इकडे त्यांनी सांगितलं फोटोज क्लिक करू शकता, सेल्फी वगैरे घेऊ शकता. आणि इकडे सगळं डिटेल दिली आहे कुठे काय आहे, जसं की तीर्थयात्रा, लंका दहन, हे सगळे शोज आहेत जे ह्या 4 आवर्समध्ये आपल्याला कव्हर करायचे. 1:30 ते 5:30 5पर्यंत हा शो चालणार आहे. तर ते सगळं आपण सायमल्टेनियसली करायचं आहे, 1 by 1 1 by 1. याला 4 आवर्स
चार्ज लागणार आहेत, पण तुमच्याकडे हा जर बँड असेल तर आपण बाहेर पण जाऊन घेऊ शकतो, हां. पण हे फक्त काढू नका तुम्ही. असं त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही बाहेर जाऊ शकता इन एमर्जन्सी केस. हे बघा प्रभूती आणि रेणुका बसलेत बघा डबल सीट सायकलवर. सायकल कुठेच जात नाही आहे. आता शो चालू व्हायला टाईम असल्यामुळे आम्ही थोडे सेल्फीज वगैरे काढतोय, थोडं एन्जॉय करतोय टाईम. प्रभूती बसली, रेणुका इथे बसली. इथे आईस्क्रीम आहे. हे बघा हे रेस्टॉरंट आहे इथे, तुम्ही इथे खाऊ शकता रेस्टॉरंटमध्ये. खूपच सुंदर बनवलं आहे सगळं. इकडे शॉप्स आहेत साड्यांचे, ड्रेसचे, लहान मुलांना टॉईजचे. रेणुका कसा एक्सपिरियन्स आहे शिर्डीला? खूप मस्त वाटते, छान वाटते एकदम. आणि पहिली गोष्ट तर बाबांचं दर्शन झालं इतकं सुंदर काल इव्हनिंगला, त्यामुळे. आणि आजचा डे तर खूपच हॅपनिंग आहे, संडे आहे. खूप म्हणजे लोकांची गर्दी नाही आहे, पण एकदम छान वाटते असं. काल पण आमचं दर्शन आय थिंक आम्ही 8चं आमचं होतं एंट्री, पण आम्ही 7:30लाच गेलो. असं काय कंपल्सरी नाही आहे की तुमची एंट्री आहे, एकदा तुम्ही पास घेतले की तुम्ही कधी एंटर करू शकता. आणि 45 मिनिट्सच्या आत आमचं दर्शन खूप सुंदर छान झालं. गर्दी वगैरे दर्शन असं नाहीये, क्राऊड गर्दी नव्हती, त्यांनी मॅनेजमेंट खूप छान केलं आहे. आणि आता आपण साई तीर्थमध्ये आहोत, आपल्या शोला वेळ आहे तो पण आपण जरा एक्सप्लोर करू अजून. बघूया चला. हे बघा हे रेस्टॉरंट आहे इथलं. भरपूर लोकांना बसायची सिटिंग अरेंजमेंट आहे इकडे, छान आहे. काउंटर आहे इथे, तुम्हाला आईस्क्रीम थंडा सगळं मिळू शकतं. आपण सेकंड शोला आलो आहोत, लंकादहन. वेटिंग आहे थोडंसं वर लिफ्टने, या लिफ्टने आपण आलो. इकडे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. आता इथे एक ॲक्टिव्हिटी आहे टॅटूची, ती आपण करतोय. प्रभूती टॅटू काढते बघा मॅडम. वेगवेगळे प्राइसेस आहेत. 150 पासून स्टार्ट आहे. 150, 200. अल्फाबेट डालना है सर नाही एक दूसरे का अल्फाबेट. नाही. आता आपण आज चाललो आहोत लंकादहनचा शो बघायला. ते 5D गॉगल दिले जातात प्रत्येकाला. थँक्यू. चलो वो साइड जाते हैं ना ऊपर. थीम पार्क के बारे में अपना अनुभव फेसबुक, इंस्टाग्राम, ट्रिप एडवाइजर आदि सोशल मीडिया साइट पर शेयर जरूर करें. आपका अभिप्राय पीछे चलो, पीछे पीछे. धन्यवाद है. Dear guests, we welcome you all to our 5D show, Lanka Dahan. We request लंकादहन. हा शो आहे लंकादहनचा. बघूया. जे टॅटू काढून झालेले आहेत. नेक्स्ट शोसाठी आपण द्वारकामाईमध्ये आलेलो आहे. कुठे बसायचे? कुठेही बसू शकतो. जे मग इकडे या, आगे बैठते ना. आजा. अच्छा आम्ही इकडे बसतो जरा. इथे बसा, पुढे बसूया ना.
अशा प्रकारे आतून दिसतं पूर्ण साई तीर्थ. आमचे सगळे शो बघून झालेले आहेत. खूप एन्जॉय केलं, सगळ्यांनी मजा आली. एकदम एन्जॉयबल टाईम स्पेंड केला फॅमिलीबरोबर, सगळ्यांबरोबर. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. इथे 2 शो असे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे साईबाबांबद्दल माहिती दिली जाते. एक तर सबका मालिक एक म्हणून मूवी आहे, त्याच्यात साईबाबांबद्दल सगळं दाखवले जाते, सुंदर माहिती. आणि दुसरा द्वारका माई, ज्याच्यामध्ये सगळे शो बघून, आता आपले सगळे शो बघून झाले. आणि हे बघा, इंडियाज बिगेस्ट साईबाबा मोझॅक युझिंग रुबिक्स क्यूब यूज करून हे बनवलेलं आहे. साईबाबांची प्रतिमा तुम्ही बघू शकता. आपण जे रुबिक क्यूब खेळतो ना, ते सगळे जॉईन करून इथे सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. टोटल रुबिक्स क्यूब यूज्ड 4212, व्हेरीफाईड बाय इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. इथे असं आतमध्ये शॉपिंगमध्ये इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट तुम्ही बाय करू शकता. 399 पासून स्टार्ट आहे. हॅलो ऑल, खूप छान, एकदम मस्त आमचं इथे आतमध्ये एंटरटेनमेंट झालं आहे. इतकं सुंदर आहे की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. नक्की व्हिजिट करा. खूप त्यांच्यामध्ये छान छान फॅसिलिटीज आहेत, खाण्याची, वॉशरूम स्पेशली खूप म्हणजे, आणि जे जिने नाही चढू शकत ते लिफ्टने पण जाऊ शकतात. खूप चांगलं त्यांचं मेंटेनन्स आणि मेंटेन आणि क्लीनलीनेस एकदम बेस्ट 10/10 आहे. आम्ही छोटी मोठी शॉपिंग केली आहे, प्लस तिथे टॅटूचं पण होतं. तर मी आणि प्रमोदने मस्त छान आम्ही असे टॅटूज काढले, खूप सुंदर. आमच्या प्रभूतीने पण टॅटू काढलेला आहे, छान एकदम मस्त हातावरती. ठीक आहे, खूप मस्त. असे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे करायला. आणि आता फायनली आम्ही बाहेर आलेलो आहोत. खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही डेफिनेटली एकदा तरी लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. साईबाबांबद्दल खूप माहिती आहे, इतर गोष्टींबद्दल पण तुम्हाला जे नेवर बिफोर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे जसं की 5D सिनेमा आहे, त्यानंतर साईबाबांबद्दलची मूवी आहे, त्यानंतर एक लाईव्ह शो पण आहे, स्वतः द्वारकामाईबद्दल इन्फॉर्मेशन आहे. तर खूप सुंदर आहे. तुम्ही डेफिनेटली या. शिर्डीला आलात तर नक्कीच मस्ट व्हिजिट आहे. शिर्डीपासून एकदम 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिरापासून. ओके, म्हणजे ॲज पर तिकीट हे खूप वर्थ आहे. खूप वर्थ आहे, खूप वर्थ. 707 आपण पे करतोय, पण त्यापेक्षा इतकं सुंदर आहे की त्याच्यामध्ये लिमिटलेस, म्हणजे मी काय बोलू त्याच्यावर, असं आहे. आणि 4 तास तुम्हाला इकडे द्यावे लागणार. आम्ही 1-1.5चा शो होता आमचा, आणि आता बघा जवळजवळ 5:45 होत आलेत ना. तर जवळजवळ बघा पूर्ण 4 तास कंप्लीट गेले आणि मजा आली. खूप छान एक्सपिरियन्स आहे. तर चला बघूया आता आपण पुढे अजून आपण काय करणार आहोत, काय नाही. मला वाटतं इकडे कॅमल राईड पण आहे. अच्छा, कॅमल राईड